नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रवींद्र पेडकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, आपली सोयाबीन ही बघा, ही सोयाबीन खाली दाखवतो, दिसते ही सोयाबीन आपली 20 दिवसाची झालेली आहे। तर 20 दिवसाच्या सोयाबीन मध्ये हे बघा, हे बारीक बारीक जवळ दाखव, इकडे तसंच कॅमेरा हे बघा, बारीक सोयाबीन मध्ये हे बारीक वाला कचरा खूप झालेला आहे। हे बघा, तुम्हाला दिसत असेल, हा कचरा भरपूर झालेला आहे। तर या कचऱ्याचा आपल्याला नियोजन करायचं आहे, व्यवस्थापन करायचं आहे। तर त्यासाठी आपण याच्यावरती फवारणी घेणार आहोत। फवारणीमध्ये काय घेणार आहोत, हे सोयाबीन 20 दिवसाची आहे, जवळपास 2 वीजचं म्हणजे 18 इंच याच्या 2 बियातील अंतर ठेवलेलं आहे आपण ट्रॅक्टरचे आणि पेरलेलं आहे। याला 20 दिवस झालेले आहे आणि याच्यामध्ये हे गवत झाल्यामुळे आपण फवारणी करतोय। तर फवारणीमध्ये काय करतोय बघा, आपण उगवणपूर्व फवारणी घेतलेली नव्हती, उगवणी नंतर फवारणी घेतलेली होती। तर या हे घरडा कंपनीचं मस्तान आहे, हे उगवलेल्या तणाला मारण्याचं काम करतंय। जबरदस्त रिझल्ट आहे, थोडं महाग येतंय पण रिझल्ट खूप जबरदस्त आहे। परंतु याच्यासोबत एक क्युरिन म्हणून एक डब्बी येते, ते सुद्धा टाकायची आहे। हे अर्धा लिटरमध्ये घेतलं आपण, 5 चक्करसाठी अर्धा लिटर भरपूर होते। हे 50 ml प्रति पंपच वापरायचं आहे, जास्त नाही वापरायचं आहे, कारण जास्त वापरलं तर थोडं जडल्यासारखं होतंय। प्रमाणातच वापरा। आणि आपण थोडे पानं कुरतडले असल्यामुळे आपण क्लोरोपायरीफास 50% EC हे 30 ml प्रति पंपाला याच्या सोबतच वापरतोय। हे औषध बनवून ठेवायचं नाही, हे औषध सोबतच टाकायचं आहे आणि डायरेक्ट टंकीमध्ये हे 30 ml प्रति पंप। आपण झाकणाचं जुगाड सुद्धा बरोबर केलाय, मस्त पकडासाठी असं चम्मच टाईप, कारण औषधी आपल्या हाताला नाही लागावं म्हणून 30 ml प्रति पंपाला टाकतोय। आणि मित्रांनो, एक जबरदस्त असं प्रोडक्ट आपल्याकडे हे IMC कंपनीचं ॲक्टिवेटर आहे, स्टिकर स्प्रेडर विथ सिलिकॉन बेस्ड टेक्नॉलॉजी पासून तयार केलेलं हे ॲक्टिवेटर आहे। हे पानावरती पडल्यानंतर त्या पानावरती पूर्ण पसरतंय, मागच्या बाजूला जरी किडी कीटक काही असेल तुमचे ते सुद्धा मरतंय आणि हे औषधी पूर्णपणे मिक्स करून मुळापर्यंत पोहोचवतंय आणि आपल्या औषधाची परिणामकारकता सुद्धा वाढवतंय। तर ज्या शेतकऱ्यांनी फक्त स्टिकर म्हणून वापरलेलं आहे, ते एक तर स्टिकर न वापरता तुम्हाला हे IMC ॲक्टिवेटर वापरायचं आहे। याचे जबरदस्त रिझल्ट आहे, तुम्ही यूट्यूबला जाऊन यातला सर्च करा IMC ॲक्टिवेटर। हे ॲक्टिवेटर सुद्धा आपल्याकडे मिळते, जबरदस्त रिझल्ट आहे। आणि सगळ्या औषधासाठी तणनाशकमध्ये फवारणी करू शकता तुम्ही, कीटकनाशक सुद्धा वापरू शकता। हे औषधाची परिणामकारकता वाढवते आणि आपल्या औषधाची कॅपॅसिटी सुद्धा वाढवते। जबरदस्त रिझल्ट आहे IMC ॲक्टिवेटरचा। ज्या शेतकऱ्यांनी याच्या अगोदर वापरलेले आहे त्याचे भरपूर सारे, त्याला काय म्हणतो, 10 ml प्रति पंप वापरायचा आहे। हे अर्ध्या लिटरमध्ये येते, 100 ग्रॅममध्ये येते। आणि ज्या शेतकऱ्यांना हे IMC ॲक्टिवेटर पाहिजे आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती मला फोन करायचा आहे। माझा नंबर आहे 9765864277। जबरदस्त रिझल्ट आहे ॲक्टिवेटरचा। हे काही लोक काय म्हणते की पाऊस आला आणि औषधी वाहून नाही गेली पाहिजे, यासाठी म्हणून स्टिकर किंवा चिकटा वापरतात। चिकटा न वापरता तुम्ही ॲक्टिवेटर वापरा। ॲक्टिवेटरचा कामच असं आहे की त्या औषधाची ॲक्टिव्हिटी वाढवते आणि औषध मुळापर्यंत पोहोचवते। म्हणजे तणनाशकावर जरी फवारणी केली आपण तणनाशकची, तरी मुळापर्यंत ते तणनाशक नेऊन एकदम तणांचा नायनाट करतोय। हे आपण फवारणीमध्ये वापरलं आहे कीटकनाशक सोबत किंवा मग आपण PGR सोबत जरी वापरलं आहे तरी हे वेन्समध्ये नसामध्ये पोहोचून त्या झाडाची कार्यक्षमता सुद्धा वाढवते। याला नुसतं मातीमध्ये जरी सुद्धा तुम्ही टाकलं, ढेकल्यावर सुद्धा टाकलं तरी ढेकूळ सुद्धा ॲक्टिवेटर मऊ होते, मृदू होते। हे बीज प्रक्रियेसाठी सुद्धा भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे। त्याचे बीज प्रक्रियेचे सुद्धा भरपूर सारे व्हिडिओ किंवा भरपूर सारे रिझल्ट, जबरदस्त रिझल्ट आहे। हे ॲक्टिवेटर ऑल इन वन आहे, याचे यूट्यूबला भरपूर व्हिडिओ आहे। आपण सुद्धा याचे मागील 3 वर्षापासून हे ॲक्टिवेटर वापरतोय, सगळ्या फवारणीमध्ये वापरतोय। 10 ml प्रति पंप तुम्ही सुद्धा वापरा। असं आपलं काही ट्रायल म्हणून सुद्धा वापरा, काही हरकत नाही। आपल्याकडे 2 मूववाला म्हणजे फ्लड फॅन नोझल फवारणी करताय। फवारणीवाला माणूस तुम्हाला नेहमी आपल्या फवारणीला दिसतो। हा बिलकुल पद्धतशीर फवारणी, तर सांगायची गरज नाही।
नेहमी असल्या कारणाने आणि पूर्ण जमीन बघा, पूर्ण जमीन सारखी हे करत नेतो. याला धावपळ करायची, फवारणी मारत असताना एकदम शांत चित्ताने फवारणी करायची असते. पूर्ण ओलं झालं पाहिजे या प्रकारे. आणि गवतसुद्धा बारीक गवत आहे आपल्या इथं. हे बारीक गवत पूर्णपणे नायनाट आहे. याचासुद्धा आपण तुम्हाला व्हिडिओ टाकू की याचा या औषधाचा रिझल्ट कशा प्रकारे आहे म्हणून. आपण सुद्धा अशा प्रकारे फवारणीचं नियोजन करून आपल्या सोयाबीन या पिकाचं रक्षण करू शकता. सो थँक्यू. जय हिंद, जय जवान, जय किसान.